परमेश्वर म्हटलं की पुष्कळ लोक म्हणतात तो आहे, काही म्हणतात तो नाही. आहे म्हणतात त्यांना आपण आस्तिक म्हणतो, नाही म्हणतात त्यांना आपण नास्तिक म्हणतो. पण हे जे आस्तिक आणि नास्तिक हे दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत ते खरे आस्तिक नसतात आणि खरे नास्तिक नसतात. पण ते स्वतःला समजतात आपण आस्तिक आहोत आणि ते स्वतःला समजतात आपण नास्तिक आहोत. पण खरोखरीचे तसे ते नसतात. कारण परमेश्वर ही जी संकल्पना आहे ती सहजासहजी समजण्यासारखी नाही आणि ती न समजता तो आहे किंवा नाही असं म्हणणं हे योग्य नाही. म्हणून हा विषय मी या ठिकाणी जो घेतलेला आहे तो एवढ्यासाठी की परमेश्वर ही संकल्पना काय आहे, ट्रू कन्सेप्ट ऑफ गॉड काय आहे ते सांगण्यासाठी परमेश्वर ही जी संकल्पना जी आहे त्याबद्दल खूप खूप सांगायला पाहिजे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तेवढा तो वेळ आपल्याकडे नाही. म्हणून थोडक्यात सांगत असताना जरा ऐकताना एकाग्र चित्ताने ऐकावं. कारण हा विषय एकाग्र चित्ताने ऐकल्याशिवाय समजणार नाही. परमेश्वर म्हटल्यानंतर त्याचे दोन प्रकार आहेत. एक निर्गुण निराकार आणि दुसरं सगुण साकार. हा जो परमेश्वर निर्गुण निराकार आहे तो कसा आहे ते आपण प्रथम बघितलं पाहिजे. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर त्याची मी व्याख्या करतो, ती जीवनविद्येने केलेली आहे हे आपण लक्षात ठेवा. पण इंग्लिशमध्ये, मग मराठीत मी नंतर सांगतो किंवा अगोदर मराठीत सांगतो आणि मग इंग्लिशमध्ये सांगतो. मराठी सांगतो असं, दिव्य जाणीव, दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभाज्ञान, दिव्य आनंद यांनी युक्त अशी दिव्य चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर. कळलं आहे असं मला वाटतं. पुन्हा सांगतो, दिव्य जाणीव, दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभाज्ञान, दिव्य आनंद यांनी युक्त अशी जी दिव्य चैतन्य शक्ती त्याला परमेश्वर असं म्हणतात. हा परमेश्वर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर डिवाइन पॉवर एंडाउड विथ डिवाइन कॉन्शियसनेस, डिवाइन इंट्युशन अँड ब्लिस इज गॉड. मी दोन्ही प्रकारे मी सांगितलं. हा निर्गुण परमेश्वर लक्षात घ्या. सगुण परमेश्वर मी अजून सांगितलेला नाही, तो मी नंतर सांगेन. पण हा जो निर्गुण परमेश्वर आहे आणि निराकार तो फार महत्त्वाचा आहे. कारण सगुण साकार परमेश्वर त्याचा उगम तिथे आहे. म्हणून निर्गुण निराकार परमेश्वर हा महत्त्वाचा आहे, आपण लक्षात ठेवायचं. आता हा जो परमेश्वर आहे तो कसा आहे, निर्गुण निराकार परमेश्वर कसा आहे त्याचं वर्णन जर आपण करायचं ठरवलं तर तो अवर्णनीय आहे असं म्हणता येईल. तो अनादी आहे म्हणजे त्याला आदी नाही. तो अनंत आहे त्याला अंत नाही. तो इन्फिनिट आहे म्हणजे त्याला पार नाही. असीम असं त्याचं वर्णन आहे. त्याची निर्मिती इन्फिनिट, त्याचं नॉलेज ज्ञान इन्फिनिट, त्याचा आनंद इन्फिनिट, त्याची शक्ती इन्फिनिट, त्याचं सगळंच इन्फिनिट आहे.
गॉड इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. असा हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर डोळ्याला कधीही दिसत नाही. आपल्या हे जे डोळे आहेत त्याला परमेश्वर कधीही दिसत नाही. आतापर्यंत कोणाला दिसलेला नाही, याच्या पुढे कोणाला दिसणार नाही. मग तुम्हाला जर कोणी सांगितलं मी परमेश्वर पाहिला, मी देव पाहिला, तर एक तर त्याचं डोकं फिरलेलं आहे, किंवा तो लबाड आहे, किंवा तो पूर्ण अज्ञानी आहे, असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. जर कोणी तुम्हाला सांगितलं मी हवा पाहिली, तर तुम्ही काय त्याला म्हणणार? काय मूर्खासारखा बोलतो, हवा कधी कोणाला डोळ्याला दिसलाय? मी गुरुत्वाकर्षण शक्ती पाहिली असं जर कोणी सांगितलं, मी म्हणा मूर्ख माणूस आहे, याला कशी दिसणार गुरुत्वाकर्षण शक्ती? ते जाऊ द्या, ही वीज आहे ना, त्या विजेचा आता आपण सगळे अनुभव घेतोय. माझा बोलण्याचा आवाज मोठा होतोय, इथे ट्यूब आहे, प्रकाश पडतोय, तिकडे व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे आवाज टेप होतो आहे, ध्वनी आणि दृश्य टेप होत आहे. किंबहुना ही सगळी मुंबई आणि उपनगरं ही त्या इलेक्ट्रिसिटीवर चाललेली आहे. पण ती इलेक्ट्रिसिटी आतापर्यंत कोणीही पाहिलेली नाही, कोणी पाहिलेली नाही आतापर्यंत. याच्या पुढे कोणी पाहू शकणार नाही, कारण ती पाण्याची वस्तूच नाही. इलेक्ट्रिसिटी ही पाण्याची वस्तूच नाही, आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी तुम्हाला दिसणार नाही, पण इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव दिसेल. आणि हा प्रभाव एका अंगाने, आणि दुसरा त्याचा प्रताप म्हणजे ताप, हा दुसऱ्या अंगाने. इलेक्ट्रिसिटीला मूर्खासारखे तुम्ही जर हाताळाल तर तुम्हाला शॉक बसेल, एखाद्या वेळी आग लागेल, एखाद्या मृत्यू पण येईल. पण त्याचा जर चांगल्या रीतीने त्याला जर तुम्ही हाताळलं शहाणपणाने, तर ती इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सर्व काही देऊन राहिलेली आहे, देऊ शकते आणि भविष्यात देईल. आज लोड शेडिंग म्हटल्यानंतर मुंबई बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्या पोटात गोळा येतो. त्या मानाने मुंबईचे लोक फार सुखी आहेत. ही जे लोड शेडिंगचा हा जो प्रकार आहे, कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा शॉर्टेज आहे. सांगायचा मुद्दा असा की इलेक्ट्रिसिटी इतकी महत्त्वाची आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ती पाहता येत नाही, पाहू शकणार नाही. जिकडे इलेक्ट्रिसिटी पाहू शकत नाही तिकडे परमेश्वराबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ह्याला गल्लीत कोणी विचारत नाही, तो दिल्लीतल्या जर गोष्टी करायला लागला तर काय उपयोग आहे? तसं हे आहे. हे मी काय सांगतो आहे की हा जो परमेश्वर ज्याला असं आपण म्हणतो, हा परमेश्वर दिसण्याची वस्तू नाही, आतापर्यंत कोणाला दिसलेला नाही, याच्या पुढे दिसणार नाही. असं असूनसुद्धा या परमेश्वराचा आपल्याला प्रताप आणि प्रभाव दोन्ही आपल्याला अनुभवायला येतो. प्रताप भूकंप होतो जेव्हा भूकंप होतो तो प्रताप म्हणजे ताप. पूर येतो, अवर्षण होतं, अशा ज्या नाना तऱ्हेच्या आसमानी संकट येतात तेव्हा तो परमेश्वराचा प्रताप असतो. याच्या उलट सूर्य, चंद्र, समुद्र, नद्या, डोंगर, पर्वत, झाडं, वृक्ष
हे सगळं जे आहे, हे सगळं जे आहे तो त्याचा प्रभाव आहे, तो त्याचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे सगळे प्राणी मात्र निर्माण झालेले आहेत, तो सुद्धा त्या परमेश्वराचा प्रभाव आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. असा हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर व्यक्ती नाही, मूर्ती नाही आणि नुसती शक्ती पण नाही. हे पहिलं आपण लक्षात ठेवायचं. परमेश्वर मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही. मग परमेश्वर म्हणजे काय ते मी मगाशी सांगितलं, त्याचं निर्गुण स्वरूप सांगितलं. परमेश्वराचं निर्गुण सांगितलं की परमेश्वर हा असा आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य जाणीव आहे, दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभा ज्ञान आहे, आणि दिव्य आनंद आहे, आणि दिव्य शक्ती आहे. हे सगळं त्याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. म्हणून त्याला आपण सच्चिदानंद स्वरूप असं आपण बोलतो आणि सांगतो. हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे, त्यामध्ये सत, चित आणि आनंद असे 3 भाग आहेत. सत म्हणजे सत्ता आणि शक्ती, चित म्हणजे जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, आणि नेणीव म्हणजे इंट्युशन. म्हणून डिवाइन कॉन्शियसनेस आणि डिवाइन इंट्युशन म्हणजे जाणीव आणि नेणीव, ह्या 2 गोष्टी चितमध्ये येतात. आणि आनंद ज्याला म्हणतात, तो आनंद म्हणजे सुख आणि शांती. ह्या 3 गोष्टी त्या परमेश्वराच्या ठिकाणी ज्या आहेत त्या दिव्य स्वरूपात आहे, म्हणजे डिवाइन दिव्य स्वरूपात आहे. असं हे जे परमेश्वराचं जे दिव्य स्वरूप आहे, ते दिव्य स्वरूप कोणालाही आकलता येणार नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो इतका इन्फिनिट आहे की त्याला पार नाही, त्याला अंत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्याकडून निर्माण झाली, त्या सर्वांमध्ये पुन्हा तो वास करतो, आणि पुन्हा जो उरतो ना, तो सुद्धा इन्फिनिट, तो सुद्धा इन्फिनिट. असा हा जो परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर डोळ्याला दिसत नाही, कुठल्याही ज्ञानेंद्रियाला आकलता येत नाही. मग या परमेश्वराला आकळायचं कसं, असा प्रश्न येतो. त्याच्यासाठी संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे हा परमेश्वर जरी अपरंपार असला, इन्फिनिट असला, तरीसुद्धा तो आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या अगदी समोर आहे. तो आपल्या पाठीमागे आहे, तो उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला आहे, तो सर्व ठिकाणी आहे. म्हणजे त्याला जर आपल्याला अनुभवायचं असेल तर अनुभवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको. जिथे आहात तिथेच तुम्हाला त्याला अनुभवता येणं शक्य आहे. मग तुम्ही म्हणाल आम्हाला का अनुभवता येत नाही? त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला त्याला अनुभवण्याची इच्छाच नाही. तुम्हाला देव नकोच आहे. आश्चर्य वाटलं ना? तुम्हाला देव खरोखर नकोच आहे. संबंध दिवसामध्ये तुम्हाला देवाची खरी आठवण होते का? खरं सांगा. फॉर्मॅलिटी म्हणून आपण जसा सलाम करतो कोणाला तरी किंवा विश करतो, तसं फॉर्मॅलिटी म्हणून सकाळी आपण देवाला नमस्कार करतो, हार घालतो, फुलं वाहतो, फॉर्मॅलिटी. कळलं की नाही? मग त्याला तुम्ही जे विसरता ते दुसऱ्या दिवशी पुन्हा हार घालायला, म्हणजे त्या 24 तासामध्ये तुम्हाला देवाबद्दल स्मरण कधी होतच नाही.
मग तुम्हाला स्मरण कशाचं असतं? तुम्हाला स्मरण असतं ना, ते फक्त हवं आणि नको काय त्याचं असतं. तुम्हाला जे हवं असतं आणि तुम्हाला जे नको असतं त्याचं स्मरण तुमच्या ठिकाणी सतत असतं. सतत म्हणजे 24 तास, आधी झोपेत पण. म्हणून तुम्हाला देव नको आहे आणि म्हणून तुम्हाला देव दिसत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगितलंय, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. तो म्हणतो मी गुंतलो होतो अर्जुन गुणे, अर्जुनपण याच्यामध्ये मी गुंतलो होतो आणि म्हणून मला तू जवळ असून सुद्धा मिळाला नाही, दिसला नाही, तुझी ओळख मला झाली नाही. जवळ असून सुद्धा मी तुला माझा आतेभाऊ समजत होतो. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला आतेभाऊ समजत होता आणि तो होता, हा माझा भाऊ आहे. कळलं की नाही? काय मोठं त्याच्यामध्ये, असं अर्जुनाला वाटत होतं. म्हणून अर्जुन गुंतला होता अर्जुनपणामध्ये, हवं नको याच्यामध्ये गुंतला होता आणि त्यामुळे त्याला परमेश्वर जवळ असून सुद्धा त्याची ओळख त्याला पटली नाही. मग ती ओळख पटवून देण्यासाठी सद्गुरू लागले. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन सांगतो आहे, मी लढाई करणार नाही, लढाई करण्याची माझी इच्छा नाही, लढाई केली तर माणसं मरतील, माझे गुरुजन समोर आहे त्यांना मी कसं मारू, माझे आप्त समोर आहे त्यांना मी कसं मारू, माझे चुलत भाऊ समोर आहे त्यांना कसं मारू, अमुक तमुक तमुक. भगवान श्रीकृष्ण नुसते ऐकत होते, एक शब्द बोलत नव्हते. त्याला काय बोलायचं ते तू बोल. अर्जुन हुशार होता, त्याने विचार केला, अरे हा काहीच बोलत नाही, मी आपला बडबडतोय. म्हणजे अर्जुन चपापला आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा अरे तू काहीच बोलत नाहीस, मी तुला खरं सांगू का, तू बोलावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तुला आता शरण आलेलो आहे सद्गुरू म्हणून. म्हणून तिकडे वाक्य आहे, शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे आणि तुला मी नमस्कार करतो, तू मला आता काहीतरी सांग. मग भगवान वाच, तोपर्यंत भगवान वाच नाही. हे मी काय सांगतो आहे की सद्गुरू मिळाल्याशिवाय अर्जुनाला देव जवळ असून दिसला नाही. तसं तुमचं आमचं सर्वांचं झालेलं आहे. जवळी असून आम्हा दुरावला, घात मोठा केला अज्ञानाने, तुका म्हणे ऊर्ध्वदृष्टी पाहे, तुझा देव आहे तुझं भाषी. आपला देव आपल्या जवळच आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,